बातमीपत्रामध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। निलेश आणि नितेश राणेंना कर्जत जामखेडला यायचं तर येऊ द्या, माझ्या मतदारसंघात यायचं तर येऊ द्या असं रोहित पवारांनी राणेंना थेटपणे खुलं आव्हान दिलेलं आहे। या संदर्भात नेमकी रोहित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही ऐकूयात आणि निलेश राणे देखील आपल्या सोबत जोडले गेले, त्यांची देखील प्रतिक्रिया घेणार आहोत। सुरुवातीला रोहित पवार नेमकं काय म्हणाले पाहूयात। हरकत नाही 2024 ला निलेशराव असतील, नितेशराव असतील, हरकत नाही 2024 ला निलेशराव असतील, नितेशराव असतील, अजून ज्यांना माझ्या मतदारसंघामध्ये यायचंय त्यांनी त्या ठिकाणी यावं। माझा विश्वास तिथे असणाऱ्या लोकांवर आहे, कार्यकर्त्यांवर आहे, पदाधिकाऱ्यांवर आहे। त्यामुळे मी जिंकेल नाही जिंकेल हे मी ठरवणार नाही, पण नक्कीच तिथे असणारे लोक त्या ठिकाणी ठरवतील। जे काम आजपर्यंत केलेलं आहे, काम केलेलं आहे। हवेत आम्ही कधी बोलत नसतो, आम्ही काम करूनच त्या ठिकाणी बोलत असतो। काही लोकांना हवेत बोलण्याची त्या ठिकाणी सवय झालेली आहे। तर थेटपणे आव्हान यावेळेला दिलेलं हे आव्हान स्वीकारणार का? भाजपचे नेते निलेश राणे यावेळेला आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। निलेशजी, दिलेलं आव्हान आहे, थेट मतदारसंघात जाणार का? नाही, ह्यात तुम्हाला आव्हान कुठे दिसलं मला काय त्याच्यात समजलं नाही। आणि मतदारसंघ म्हणजे काय मालकी हक्क झालेला नाही रोहित पवारांचा। ते काय विकत घेतलाय का मतदारसंघ? कोणी महाराष्ट्रात आणि देशात कुठेही फिरू शकतो। त्याच्यामध्ये रोहित पवारांची परवानगी लागतच नाही कोणाला। आणि निवडणुकीला कुठे प्रचार करायला कोण जाईल आणि कोण जाणार नाही हा पक्ष ठरवतो। बरं, सध्या स्थितीमध्ये जे रोहित पवारांचं जे काय म्हणजे एकंदरीत ते स्वतःला महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल समजतात आणि सगळ्या प्रश्नांमध्ये नाक घालत असतात। त्यांना सवय झालेली आहे की त्यांना असं वाटतं की आता जनताच मला निवडून देईल वगैरे वगैरे, ते भ्रमात आहेत। महाभ्रम तोडण्याची संधी 2024 म्हणून पाहताय? अहो, संधी कशाला? त्यांनाच कळलेलं आहे की त्यांचं आता काय खरं नाही। एक तर बघा, तो मतदारसंघ मुळात त्यांचा नाही आणि त्यांनी जी काही कामं केली आहेत ती राम शिंदे साहेबांनी जेव्हा मंत्री असताना आणि तिकडे आमदार असताना त्यांनी अनेक कामं तेव्हा तिकडे सुरू केली होती आणि पूर्णत्वास येणार होती आणि तेवढ्यात त्यांचा पराभव झाला आणि म्हणून रोहित पवारांना तिकडे काहीतरी काय करता आलं, कारण की ही सगळी राम शिंदे साहेबांची कामं त्यांनी कंटिन्यू केली। बरं, पण आता स्थिती तशी त्यांच्यासारखी नाहीये, म्हणजे जिंकण्यासारखी तर मुळीच नाहीये। त्यांना स्वतःला पराभव दिसतोय आणि म्हणून त्यांना ते हे तयार करायचं वातावरण की बघा मी असं करतो, मला त्रास दिला जातोय वगैरे वगैरे। सध्या परिस्थिती तशी नाहीये। हे सरळ सरळ पडतील। कोणी आमचा साधा उमेदवार जरी तिकडे न प्रचार करता पण निवडून येईल अशी परिस्थिती तिथे कर्जत जामखेडला झालेली आहे। कारण का हे काय राज्यपाल असल्यामुळे हे जिल्ह्याच्या बाहेरच असतात आणि हे राज्याचे प्रश्नांवर जास्त नाक घुपसत असतात आणि म्हणून त्यांना जिल्ह्यातल्या प्रश्नांची तेवढी माहिती नाहीये। बरं, नक्कीच धन्यवाद निलेश राणे। आपण न्यूज 18 लोकमत बरोबर बोललात त्यासाठी। एका बाजूला कुठल्याही प्रकारे हे आव्हान वाटत नसल्याचं म्हणत दुसरीकडे मात्र पराभवाच्या छायेत आल्यामुळेच रोहित पवार तशी वातावरण निर्मिती करत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। मात्र पाहूयात येत्या काळात निलेश राणे हे थेटपणे जामखेडला जातात का ते? राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री पदावरती दावा सांगितलेला आहे। भविष्यात अजित पवार मुख्यमंत्री झालेल्या आवडेल असं वक्तव्य आमदार रोहित पवारांनी केलंय। भविष्यात अजितदादा मुख्यमंत्री झाल्यास आनंद असेल आणि भविष्यात राष्ट्रवादीचा आणि अजितदादांसारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला तर त्याचा आनंदच आहे। पक्षाला त्याचा मोठा फायदा होईल, परंतु जेव्हा आम्ही आघाडी म्हणून एकत्र येतो तेव्हा आमचे वरिष्ठ त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतात, तो आम्हा आमदारांना पाळावा लागतो। पण दादांसारखा धडाडीचा मुख्यमंत्री कधीही फायद्याचा ठरेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी होत असेल तर दादांसारखा एखादा नेता त्या पदावर गेला तर नक्कीच पार्टीला असेल, राज्याला असेल त्याचा त्या ठिकाणी फायदा होईल। पण जेव्हा आपण म्हणजे राष्ट्रवादी असेल, काँग्रेस जेव्हा एकत्र त्या ठिकाणी लढतो आणि उद्धव ठाकरे साहेबांचा गट सुद्धा जर एकत्रित आला तर मग सर्वच घटकांना विश्वासात घेऊन कसं समीकरण त्या ठिकाणी असेल या बाबतीत आमचे पक्षाचे वरिष्ठ त्या ठिकाणी निर्णय घेत असतात। तर एकंदरीतच एनसीपीची मुख्यमंत्री पदावरती दावेदारी या वक्तव्यावरून तरी सध्या पाहायला मिळते
आणि एकंदरीतच ही दावेदारी केल्यानंतर मात्र शिवसेनेची यावरती नेमकी काय प्रतिक्रिया? कारण अजितदादांसारखा धडाडीचा मुख्यमंत्री मिळाला तर चांगलंच आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादीचा सीएम पदावरती या निमित्तानं दावा तर करण्यात आलेला नाही ना, कारण रोहित पवार यांनी ज्या प्रकारे हे वक्तव्य केलेलं आहे त्यानंतर मुख्यमंत्री पदावरती थेटपणे अजित पवार आणि राष्ट्रवादीचा हा दावा तर नाही ना, याविषयी मात्र महाविकास आघाडीला देखील काय वाटतं? कारण येत्या काळात महाविकास आघाडी एकत्रपणे लढली तर मात्र येत्या काळातले निर्णय देखील तशा स्वरूपाचे असतील आणि जे निर्णय घेतले जातात ते सर्व आमदारांना पाळावेच लागतात, असं रोहित पवार म्हणाले. एनसीपीची मुख्यमंत्री पदावरती असलेली दावेदारी स्पष्ट होताना दिसतेय. रोहित पवारांनी तशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे. अजितदादा जर येत्या काळामध्ये मुख्यमंत्री झाले तर अशा प्रकारच्या धडाडी मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्राला गरज असल्याचं त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. तर यापूर्वीच उपमुख्यमंत्री पदावरती अजितदादा विराजमान झालेले आपण पाहिलेलं होतं. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी ही अजित पवार यांच्या खांद्यावर ठेवण्यात आलेली होती. प्रवीण दरेकरजी यावेळेला आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. प्रवीण दरेकरजी, एका बाजूला आत्ताच रोहित पवार यांनी दिलेली प्रतिक्रिया होती की अजितदादांसारखा धडाडीचा नेता हा मुख्यमंत्री पदासाठी जर मिळाला तर मात्र राज्याचं भलं होईल असं त्यांचं म्हणणं आहे. एनसीपीची आता मुख्यमंत्री पदावरती ही दावेदारी एका येत्या काळात जर महाविकास आघाडी सोबत आली तर? प्रवीणजी. नाही, मला वाटतं याच्यात आश्चर्य मानायचं काही कारण आहे. हां, दादा त्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते आहेत आणि त्या पक्षाच्या नेत्यांनी त्या पक्षाच्या सरकारचं प्रमुख पद व्हावं याविषयी आश्चर्य किंवा वेगळं असं काय आहे? आणि दादा धडाडीचे निश्चित आहेत ना, त्याविषयी कोणाचंच दुमत नाही. परंतु त्या ठिकाणी मुख्यमंत्री व्हायला त्या ठिकाणी सरकार यावं लागतं आणि सरकारची मेजॉरिटी आल्यानंतर होईल. आता या संदर्भात महाविकास आघाडी झाली तर महाविकास आघाडी राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद देणार आहे का? शिवसेनेचे उद्धवजी ठाकरे साहेब काय त्या ठिकाणी करणार आहेत? त्यांच्याही पक्षाच्या प्रमुखांना वाटतं की मुख्यमंत्री पद हवंय, काँग्रेसलाही वाटतं. तर तिन्ही पक्षाचा एकत्रितपणे सरकार आला तर जडतरचा विषय आहे. म्हणजे आत्याबाईला मिशा असत्या तर अशा पद्धतीनं आता मला वाटतं 15-20 वर्ष या राज्यामध्ये शिंदे साहेब, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सरकार राहील अशा प्रकारचं आज तरी वातावरण आहे. कारण 2.5 वर्षाचा कालावधी आणि आता 3 महिन्याचा कालावधी ही लोक तुलना करतायत आणि त्याच्यामुळे आता त्यांनी अपेक्षा व्यक्त करणं, पण त्यांच्यात पण एक वाक्यता नाही. मी सकाळी लंके नावाचे जे आमदार आहेत पारनेरचे, त्यांनी सांगितलं सुप्रियाताई सुळे किंवा दादा व्हावे. मग तिथे पण दुसरं नाव आलं. उद्या जयंत पाटील पण इच्छुक असतील, तिसरं नाव आहे भुजबळ साहेब आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं प्रत्येक पक्षाला आपला नेता धडाडीचा वाचत असतो, प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावंसं वाटतं आणि त्याच्यामुळे रोहित पवार यांना वाटणं त्याच्यामध्ये काय फार मोठी आश्चर्यकारक भूमिका वक्तव्य असं काय मानायचं कारण नाही. बरोबर आहे. मात्र येत्या काळात महाविकास आघाडी पुन्हा एकत्र लढणार का हा प्रश्नच आहे. कारण अशा प्रकारे जर दावेदारी व्हायला लागली तर मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेना पुन्हा एकदा आमने सामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवीणजी. नाही, मला वाटतं त्यांना पर्याय नाही. आपण बघाल आजच्या तारखेला भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं विस्तारते आणि आज महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांची, बाळासाहेबांची शिवसेना, त्यांच्या विचारांची शिवसेना आज सोबत आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे या ठिकाणी जे सरकार शिंदे फडणवीस साहेबांचं आहे त्याला जनाधार आहे. परत संघटन मजबूत भारतीय जनता पार्टीचं आहे, शिंदे साहेबांची टीम आहे आणि आज तिन्ही पक्ष विस्कळीत झालेले आहेत. पक्षांना नेतृत्व नाही आणि त्याच्यामुळे एकमेकांच्या अस्तित्वासाठी एकमेकांबरोबर आघाडी करण्यावाचून त्यांना गत्यंतर नाही. तथापि तो त्यांचा विषय आहे. पुन्हा आघाडी झाली तर शेअरिंगचा विषय आहे, सीट शेअरिंगचा. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री कोण, या सगळ्या गोष्टी येतातच. परंतु त्यांना भारतीय जनता पार्टीचा जो अश्वमेघ या ठिकाणी पुढे चाललाय तो त्या ठिकाणी रोखण्यासाठी एकत्रित येण्यावाचून गत्यंतर नाही आणि ते एकत्र येऊ शकतील. नक्कीच. धन्यवाद प्रवीणजी. आपण न्यूज 18 लोकमत बरोबर बोललात त्यासाठी. तर एनसीपीची जरी मुख्यमंत्री पदावरती दावेदारी असली तरी देखील भाजपला असं वाटतंय की येत्या काळात तरी काही वर्ष आणखी महाविकास आघाडीचं सरकार नव्हे तर भाजप आणि शिंदे गटाचंच सरकार असेल.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी नव्या चलनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केली आहे। अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि देशाला विकसित करण्यासाठी आपल्याला देवी देवतांचे आशीर्वाद हवेत असं सांगत त्यांनी ही मागणी केली आहे। नोटांवर महात्मा गांधींचा फोटो तसाच ठेवत दुसऱ्या बाजूला लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापला पाहिजे असं ते म्हणाले आणि यासंबंधी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहिणार आहेत। अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळी त्यांनी दिवाळीच्या रात्री पूजा करताना आपल्या मनात हा विचार आल्याचं सांगितलं। अनेक लोकांशी आपली याबाबत चर्चा झालेली असून कुणीही त्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही असंही ते म्हणाले। डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया घसरत असल्याचा उल्लेख करताना केजरीवाल यांनी देवी देवतांचा आशीर्वाद असेल तरच प्रयत्नांना यश मिळतं असं सांगत हा सल्ला दिलाय। केंद्र सरकार से प्रधानमंत्री जी से अपील है, भारतीय करेंसी के ऊपर एक तरफ गांधी जी की तस्वीर है, वो वैसे ही रहनी चाहिए, लेकिन दूसरी तरफ श्री गणेश जी की और श्री लक्ष्मी जी की तस्वीर भारतीय करेंसी के ऊपर लगाई जाए। जैसा मैंने कहा कि हमें अपनी अर्थव्यवस्था को सुधारने के लिए, भारत को आगे तरक्की देने के लिए बहुत सारे एफर्ट्स की ज़रूरत है, लेकिन उसके साथ साथ देवी देवताओं के आशीर्वाद की भी ज़रूरत है। अगर भारतीय करेंसी के ऊपर एक तरफ गांधी जी की तस्वीर है वो एज इट इज रहे, दूसरी तरफ अगर लक्ष्मी जी की और गणेश जी की तस्वीर होगी तो इससे पूरे देश को उनका आशीर्वाद मिलेगा। केजरीवाल यांच्या या मागणीनंतर भाजपकडून त्यांच्यावर सडकून टीका केली जाते। आप सोचिए, वही अरविंद केजरीवाल जो थोड़े दिन पहले प्रेस कॉन्फ्रेंस करके कह रहे थे कि अगर गलती से आपने दिवाली मना लिया तो आपको जेल में डाला जाएगा, आज वो अचानक लक्ष्मी जी और गणेश जी के विषय में बोलते हुए पाए जा रहे हैं। दिवाली लक्ष्मी जी और गणेश जी का पर्व है और दिवाली मनाने पर जेल में डालने की धमकी देने वाला व्यक्ति आज किस प्रकार का यू टर्न ले रहे हैं, आज किस प्रकार का ढोंग कर रहे हैं, यह भी हम देख रहे हैं। जो भगवान श्री राम के भव्य मंदिर का भी विरोध करते थे वो आज एक चुनावी मुखौटा लेकर के आए हैं, तो उनको याद रहे कि नरेंद्र मोदी जी सत्य सनातन के लिए जो कार्य कर रहे हैं उसको आप सोचना तो दूर, अब शायद आपका विचार बदले कि आप कम से कम उनका आदर करें और अपने गुजरात के प्रदेश अध्यक्ष को आज ही सस्पेंड कर दो। औरंगजेब की औलादों को भी भगवान गणेश लक्ष्मी की याद आ रही है। जिहादियों के मन में भी हिंदू देवी देवताओं का भाव आ गया, लगता है कहीं पे चुनाव आ गया। ये मोदी जी की लाठी है, अच्छे अच्छों को भगवान की याद दिला देती है। अरविंद केजरीवाल हे नौटंकीबाज मुख्यमंत्री आहेत। त्यांनी आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीच्या आधी त्यांची भूमिका बदलण्याचं काम केलंय। आता कदाचित एक हिंदुत्वाची भूमिका किंवा देवभक्तीची भूमिका घेण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे। मला वाटतं की निवडणुका आला की भूमिका बदलणारा जर कोण नेता असेल तर ते अरविंद केजरीवालजी आहेत। माझं स्पष्टपणे या बाबतीतलं मत आहे की देशाची परंपरा आणि संविधानामधनं जे चालू झालंय ते कुणालाही बदलायची गरज नाही आणि खोटी खोटी देशभक्ती किंवा देवप्रेम किंवा हिंदुत्ववाद दाखवण्याचा जो प्रयत्न आहे त्याची लोकांनी चिंता करण्याची गरज नाही। देव सुद्धा कष्ट करणाऱ्या आणि लोकांचं हित पाहणाऱ्या लोकांच्याच पाठीशी उभा राहतो। नाहीतर देवाचा आणि धर्माचा वापर करून भाजपने 8 वर्षात देशाची अर्थव्यवस्था किती रसातळाला नेली आणि देवाच्याच भक्तांना उपाशी ठेवलं, देवाच्याच भक्तांना बेरोजगार केलं, देवाच्याच भक्तांना महागाईच्या तोंडघशी पाडलं, हे सुद्धा स्पष्टपणे समोर दिसत आहे। त्यामुळे गुजरातची आणि हिमाचलची निवडणूक समोर ठेवून जर आपण पुन्हा हाच खेळ खेळण्याचा प्रयत्न करत असाल त्या देशाची जनता हुशार आहे। त्या देशाची जनता भक्त असली तरी मूर्ख नाही, हे केजरीवाल आणि भाजप दोघांनी लक्षात ठेवलं पाहिजे। रुपया बचाने की बात करना चाहिए, रुपया बचेगा तो उसके ऊपर किसकी तस्वीर डालना है, किसी को विरोध करने का कोई कारण नहीं है। लेकिन इस तरह के व्यवस्था के आधार पर एक महंगाई, बेरोजगारी
किसान का इशू जो देश में है वो इशू को छोड़कर इस तरह की विषयों को डाइवर्ट करने की व्यवस्था अगर केजरीवाल जी करते हैं तो बीजेपी से मिली हुई पार्टी उनकी है, ऐसा अंदाज देश की जनता के सामने आ रहा है। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत। दोघेही एकत्र हा दौरा करतील। शनिवारपासून हा दौरा सुरू होणार आहे। राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टीमुळे पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे। तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यभर दौरा केला आहे। आम्ही काही ठिकाणी सोबत करू, काही ठिकाणी वेगवेगळा करू। दौरा आम्ही नक्की करणार। ते सत्तेत आहेत, त्यांचे दौरे राजकीय का बघतात? त्यांना तर जायलाच पाहिजे। आता मुख्यमंत्री उद्धवजी झाले तर करोना होता, त्यावेळेला त्यांनी त्या पद्धतीने सांभाळलं। उद्धवजीने आता महाराष्ट्र म्हणून आज आपण सण पण इतक्या दणक्यात साजरे करतोय। त्यामुळे ते जात आहेत, ते त्यांच्या पक्षाचा आता अजेंडा, पण हे जात आहेत सरकार म्हणून जात आहेत। त्याच्यात काय एवढं ढोल वाजवायचे? सरकार आहे आणि सरकार म्हणून जात असतील तर पक्षही वाढवा। राज्यामध्ये पालिका निवडणुका प्रदीर्घ काळ लांबलेल्या आहेत आणि या निवडणुका कधी होणार याची प्रतीक्षा सर्वांनाच लागून राहिली आहे। या निवडणुका कधी होतील हे निवडणूक आयोगच सांगू शकेल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं। कोर्टामध्ये केस चाललेली आहे आणि त्या केसचा जो काही निकाल लागेल किंवा जो काही डायरेक्टिव्ह मिळेल त्यानुसार निवडणुका ठरतील। निवडणुका कधी घ्यायच्या हा सगळा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे। आता निवडणूक आयोगाने एक टाइम टेबल फायनल केला होता, त्याच्याविरुद्ध कोर्टात केस चालली आहे। त्या केसचा निकाल लागेल तर लगेच निवडणुका होतील। कोणी विचारलं इलेक्शन कधी होणार, तर एक सांगतात देव आणि हे ठरवेल, कोर्ट ठरवेल, तर एक सांगतात जानेवारीत। म्हणजे हे दोन देव जे आज महाराष्ट्राच्या याच्यावर बसले ते ठरवणार आहेत महाराष्ट्रामध्ये इलेक्शन कधी लागणार। अर्थात तुम्ही कधीही लावा, लोकशाही बळकट आहे ही तुम्हाला दिसून येईल। तर प्रतिज्ञापत्र कुणाची टिकली, कुणाची रद्द झाली हे सर्व स्वतःच्या समाधानासाठी चाललेलं आहे असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षावर टीका केली। फडणवीसांच्या या टीकेला किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलंय। कोण कशाच्या बातम्या करते मला माहीत नाही। निवडणूक आयोगामध्ये अशा प्रकारचे कुठलेही ॲफिडेव्हिट लागत नाही। त्यांचं एखाद्या पक्षाला रिकॉग्निशन द्यायचं, एखादं चिन्ह द्यायचं याचे नियम ठरलेले आहेत। गेल्या 20 वर्षात वेगवेगळ्या आयुक्तांनी त्या संदर्भात लिहिलेले निर्णय हे प्रमाण आहेत। त्यामुळे कोणाचे ॲफिडेव्हिट किती आहेत, कोणाचे रद्द झाले, कोणाचे टिकले, हे सगळं स्वतःच्या समाधानाकरता चाललं। किती चुकले किती बरोबर ते कोर्ट बघेलच। आजही आमचा कोर्टावर विश्वास आहे, आजही आमच्या न्यायदेवतेवर विश्वास आहे, आजही आमच्या संविधानावर विश्वास आहे। आम्ही विश्वास ठेवतोय आणि ठेवणारच। दिवाळीमध्ये शिवाजी पार्कामधील दीपोत्सवानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसले। हे व्यासपीठ राजकीय नव्हतं, मात्र त्यानंतर सुरू झालेली चर्चा आता महायुतीकडे वाटचाल करत असल्याचं चित्र सध्या दिसतंय। मनसे, भाजपा आणि शिंदे गटातील अनेक नेत्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। आता राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी युतीत मनसेचं स्वागत असेल असं म्हटलंय। राज्यामध्ये आता जनतेच्या मनातलं सरकार कार्यरत आहे। 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातली अधोगती आपण पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे। ज्या पद्धतीने माननीय राज ठाकरे साहेब आता या बाबतीत जे काही त्यांची सध्या राज्याच्या विकासाबद्दलची भूमिका आहे याचं आम्ही स्वागतच केलेलं आहे। आणि त्यामुळे त्यांनी या युतीमध्ये येणं मनसेनं तर आमचे दिलसे आम्ही त्यांचं स्वागतच करू। अँड्रॉइड फोन सगळ्यांकडे नाही आहे, बऱ्याच ठिकाणी रेंजचे इश्यू आहेत। ते विनाकारण शेतकऱ्यांमध्ये एक नाराजीचा सूर होता आणि ई पीक पाणी झाल्याशिवाय पंचनामे होणार नाही अशा प्रकारची लोकांच्यामध्ये संभ्रम अवस्था होती। काल मी सूचना दिलेल्या आहेत। आता ह्या वर्षी पंचनामे करण्यासाठी ई पीक पाण्याची आवश्यकता नाही आहे।
आणि त्यामुळे ती अट आता आपण शिथिल केलेली आहे. ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात क्षेत्र बाधित झालेलं आहे आणि शेवटी याच्यात शासन बदनाम होतं. प्रधानमंत्री विमा तुमची जी किसान सन्मान योजना आहे, किसान विमा योजना आहे, त्याच्यातून केंद्र सरकारही बदनाम होतं आणि केवळ विमा कंपन्यांच्या निष्काळजीपणामुळं, त्यांच्या हलगर्जीपणामुळं किंबहुना ते फक्त पैसे कमवायला आलेले आहेत या पीक विमा योजनेमध्ये. याच्यामध्ये मोठा आमूलाग्र बदल करावा लागेल आणि त्यासाठी बैठक बोलवण्याची विनंती मी मान्य कृषी मंत्र्यांना केलेली आहे. राज्यामध्ये भाजप, शिंदे पक्ष आणि मनसे अशी महायुती होण्याची चिन्ह आहेत आणि या महायुतीमुळे राष्ट्रवादीचं धाबं दणाणल्याचं पाहायला मिळतंय आणि यातूनच जयंत पाटलांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपला स्वतःवर विश्वास नसल्यामुळेच त्यांना साथीदार शोधण्याची वेळ आलेली आहे का, असा खोचक टोला लगावलाय. मनसे, भाजप आणि शिंदे गट एकत्र येत आहेत अशी चर्चा सध्या 2 दिवसापासून सुरू आहे. भाऊ, एकमेकाला आपण पुरणार नाही, आपण एकटे अपुरे आहोत हे भारतीय जनता पक्षाला जाणवलेलं दिसतंय. त्यामुळे मिळेल त्यांना एकत्रित घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. राऊत कुटुंबियांच्या भेटी संदर्भातली ही बातमी आहे, कारण उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी राऊत कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. संजय राऊत यांच्या कुटुंबियांची त्यांनी विचारपूस केली. राऊत हे लवकरच जेलबाहेर येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे आज आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनी भेट दिली. राज ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटून दिवाळी शुभेच्छा देण्याची आणि आपल्या मागण्या मांडण्याची इच्छा या मुलांची होती आणि त्यानुसार ही सर्व मुलं आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांना शिवतीर्थ या निवासस्थानी भेटायला आलेले होते. राज ठाकरे यांनी सर्व मुलांची विचारपूस करत त्यांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. नाशिकच्या आधार तीर्थ या आश्रमातली ही मुलं होती. आम्ही आज या ठिकाणी महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रातील जे शेतकरी आत्महत्या केलेले आहेत त्यांची सर्व अनाथ मुलं संपूर्ण महाराष्ट्रातील ही आम्ही आज माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीला आलो आहोत आणि आमच्या मुलांनी त्यांना कळकळीची विनंती केलेली आहे की साहेब, महाराष्ट्रातील आत्महत्या थांबल्या पाहिजेत कुठंतरी आणि महाराष्ट्रावरती जे शेतकऱ्यांचं जे कंबरडं मोडलेलं आहे ह्यासाठी शासनाकडे आपण थोडंसं विनंती करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी विनंती करावी असं ह्या मुलांच्या मार्फत आम्ही राजसाहेब ठाकरे यांना विनंती केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. दिल्लीमध्ये काँग्रेस मुख्यालयामध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी देशभरातील सर्व काँग्रेसचे बडे नेते हजर होते. मावळत्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, त्याचबरोबर प्रियंका गांधीही उपस्थित होत्या. मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खासदार शशी थरूर यांचा मोठ्या फरकानं पराभव केला होता आणि त्यामुळे सुमारे 2.5 दशकांनंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष विराजमान होणार आहे हे स्पष्ट झालं होतं. दरम्यान आता काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पक्षाला एकजूट ठेवण्याचं सर्वात मोठं आव्हान खरगे यांच्या समोर आहे. आज मेरे लिए बहुत ही भावुक क्षण है. आज एक वर्कर, मजदूर का बेटा, एक सामान्य कार्यकर्ता को भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का अध्यक्ष चुनकर ये सम्मान देने के लिए आप सबका हार्दिक आभार. मैं हमारे नए पार्टी अध्यक्ष खरगे जी को हृदय से बधाई देती हूँ. मुझे पूरा विश्वास है कि उनसे पूरी पार्टी को एक प्रेरणा मिलेगी, एक संदेश मिलेगा और उनके नेतृत्व में कांग्रेस लगातार मजबूत होगी. कळंबोलीमधील फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामाला आग लागलेली होती आणि या आगीत लाखो रुपयांचा तांदूळ जळून खाक झालाय. सकाळी 7 वाजण्याच्या सुमाराला या गोदामाला आग लागली. पनवेल महानगरपालिका, कळंबोली अग्निशमन दल आणि सिडको अग्निशमन दलाच्या
5 गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं। यहाँ पे अभी जो मजदूर थे वो छुट्टी होने की वजह से यहाँ पे कोई नहीं है, और फिर हमने हमारे पास में पार है और बाकी इक्विपमेंट है, हैमर वगैरह है, उससे हमने तोड़ के शटर जो है हमने खोला तो हमने देखा कि आग जो है बड़ी पैमाने में थी। और हम कलम्बोली अग्निशमन केंद्र सिडको यहाँ से 2 गाड़ियाँ, खारघर अग्निशमन केंद्र यहाँ से 1 गाड़ी, एक वाटर बाउसर, नवीन पनवेल अग्निशमन केंद्र सिडको यहाँ से 1 गाड़ी और पनवेल म्यूनिसिपल कॉरपोरेशन यहाँ से 1 वाटर बाउसर, ऐसे हम 5 गाड़ियों के साथ में यहाँ पे अभी फायर फाइटिंग कर रहे हैं। आग अभी कंट्रोल में है और आग बुझाने का काम चालू है। मुंबईतल्या आरे कॉलनीमध्ये 16 महिन्यांच्या मुलीवर हल्ला करणारा नरभक्षक बिबट्या पकडण्यात वन विभागाच्या पथकाला यश आलं। वन विभागानं काल सापळा लावलेला होता आणि त्यात आज बिबट्या अडकला। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान इथे बिबट्याची या ठिकाणी जी आहे ती पकडण्याची सोय करण्यात आलेली होती। राष्ट्रीय उद्यानामध्ये बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं। मावळमधील तळेगाव दाभाडे इथे कडोलकर कॉलनीमध्ये चोरी करण्याच्या प्रयत्नात चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। धनंजय वाडेकर यांच्या घरात चोरी करण्याच्या बहाण्यानं चोर आत शिरला। 5 चोर घरात घुसले, त्यांनी कपाट उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र कपाटाचा आवाज येताच वाडेकरांच्या पत्नीला जाग आली। सुदैवानं वाडेकर यांच्या घरातील कुठलीही सोन्याचे दागिने अथवा रोख रक्कम चोरीला गेली नाही, मात्र वाडेकर यांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे। अमरावती शहरामधील आशियाड कॉलनीमध्ये अभियंता मुलगी आणि तिच्या आईचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत घरात आढळून आला। प्रथमदर्शी ही आत्महत्या असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। सुवर्ण वानखेडे आणि मृणाल वानखेडे अशी मृत आई आणि मुलीची नावं आहेत। घरामध्ये मृतदेहाजवळच पोलिसांनी एक चिठ्ठी जप्त केली, मात्र या चिठ्ठीत असा आक्षेपार्ह कुठलाही मजकूर लिहिलेला नसल्यानं पोलिसांचा संशय बळावलाय। तर घराबाहेरील मंदिराजवळ सोन्याचे दागिने आणि रोकड सापडल्यानं आणखीच संशय बळावलाय। दीपावली पाडव्याच्या निमित्तानं म्हैस सजावट आणि म्हैस पळवणं स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत। कसबा बावड्यामध्ये या स्पर्धांचा थरार रंगला होता। गाडीच्या मागे काही क्षणात धावणाऱ्या म्हशी आणि त्यांचं सौंदर्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या होत्या। शेतकऱ्यांना आपण देवाप्रमाणे मानतो। जे लोक आपली काळजी करतात त्यांना एक वर्षातून एक दिवस आपण तो त्या ठिकाणी सन्मान त्यांचा केला पाहिजे। आणि कसबा बावडा परिसरामध्ये एक उत्साहाचं वातावरण या निमित्तानं आपल्याला दिसून आलं असेल। मी देखील 2 व्हीलर चालवून त्यांच्याबरोबर त्या उत्साहामध्ये सहभाग त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि मला आनंद आहे, कारण गावकरी म्हणून प्रत्येक उत्साहामध्ये आम्ही त्या ठिकाणी सहभागी असतो आणि या निमित्तानं सहभाग होण्याची संधी माझ्यासारख्या देखील तरुण कार्यकर्त्याला या निमित्तानं मिळाली। पालघर इथं ग्रामस्थ मंडळ आणि शेतकरी मंडळ मागाठणे यांच्यातर्फे दिवाळीनिमित्त रेड्यांच्या झुंजीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मागील 99 वर्षांपासून मागाठणे या गावात दिवाळीच्या दिवशी रेड्यांच्या झुंजीच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात येत असून या स्पर्धेत पालघर, वाडा, भिवंडीसह परिसरातील रेड्यांना सहभागी केलं जातं। या स्पर्धेत विजयी होणाऱ्या रेड्याला कोणत्याही प्रकारचं रोख पारितोषिक दिलं जात नसलं तरी मिळणाऱ्या सन्मान चिन्हासाठी मोठी चढाओढ असते। दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं यावर्षी बाजारामध्ये दाखल झालेल्या नवीन गुळाचे सौदे आज निघाले। यावर्षीच्या गुळाला 5100 इतका उच्चांकी दर मिळाला। गुळाला मिळालेल्या या दरामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाला गोडवा आलेला आहे। मात्र हा दर कायम राहावा आणि दर पाडण्याचा प्रयत्न जर झाला तर सरकारनं त्यामध्ये हस्तक्षेप करावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतात। या वर्षीच्या पाडव्याच्या मुहूर्ताच्या सौद्याचा मान आमच्या संस्थेला मिळालेला आहे आणि आता या ठिकाणी जो गुळाचा सौदा झाला तो अतिशय चांगल्या पद्धतीने दर निघालेला आहे। शेतकऱ्यांना 4 पैसे शिल्लक म्हणजे राहतील आणि साधारणतः हाच दर वर्षभर त्यांना कंटिन्यू राहिला तर अतिशय चांगलं म्हणजे काम होईल। या माध्यमातून 4 पैसे शेतकऱ्यांना मिळतील आणि या निमित्तानं सगळ्या आडत्यांना, शेतकऱ्यांना, सगळ्या सर्व इथल्या आपल्या
लोकांना मी शुभेच्छा देतो. ह्या वर्षीचा जो दर मिळालेला आहे 5100 रुपये हा आमच्या शेतकऱ्यांसाठी समाधायक आहे, परंतु हा दर कायमस्वरूपी टिकावा हीच आमची शेतकऱ्यांची इच्छा आहे. सारथी मुहूर्तावरती हा दर काढला जातोय आणि नंतर ह्या गुळाचे दर पाडले जातात आणि ह्याच्या अमानुष फटका शेतकऱ्यांना होतो आणि उत्पादन खर्च आणि हा जर काढला ह्यामध्ये ताळमेळ बसत नाही. ह्यामध्ये सरकारने ह्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे की दराची कायम ती कंटिन्यू ती सातत्य ह्यामध्ये राहिलं पाहिजे, तर त्या शेतकऱ्याला उच्चांकी दर मिळेल आणि त्याला 4 पैशाने केलेल्या कष्टाची चीज होईल, एक एवढीच एक इच्छा आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज पाडव्याच्या मुहूर्तावर गुळाच्या सौद्यांना सुरुवात झाली. मार्केट यार्डमध्ये गुळाचं पूजन करून या वर्षीच्या गुळाच्या सौद्याला मोठ्या प्रमाणात प्रारंभ झाला. सौद्याच्या प्रारंभीच गुळाला 4200 रुपये इतका दर मिळालाय. सर्व दर चांगले आहेत, सर्व व्यापारी खुश आहेत, शेतकरी खुश आहेत आणि किती संकट जरी आली गुळ व्यापाऱ्यांच्या वरती किंवा गुळ संकटानं नैसर्गिक संकट जरी आली शेतकऱ्यांच्या वरती तरी गुळाचं उत्पादन चांगलं होतंय आणि सांगली मार्केटला चांगल्या पद्धतीनं इथल्या आडत्यांचं पेमेंट चांगलं आहे, खरेदीदारांचं पेमेंट चांगलं असल्यामुळे ही मार्केटपेठ वाढत चाललेली आहे आणि निश्चितपणे ह्या पुढे वाढ होईल. सांगलीची बाजारपेठ ही हळदीसाठी प्रसिद्ध आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत आज पाडव्याच्या हळद सौद्यांनाही सुरुवात झाली. मार्केट यार्डामध्ये हळदीच्या पोत्यांचं पूजन करून या वर्षीच्या हळद सौद्याला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. सौद्याच्या सुरुवातीलाच हळदीला 8000 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. आजच्या सौद्यामध्ये गेल्या 10-12 दिवसापासून सौदे बंद होते. आजच्या सौद्यामध्ये हळदीच्या बाजारामध्ये जर बघितलं तर स्थिरता आहे. जे भाव राजापुरीचे स्टॉकचे माल आहे 8700 8800 रुपयाचे दर म्हणजे 200-300-400 रुपये वर आहेत व कडप्यालाही 200-400 रुपये वर आहेत. पण एकंदरीत बाजारात स्थिरता दिसून येत आहे. मालामध्ये डिमांड चांगली दिसून आलेली आहे आणि चांगल्या फोर्समध्ये आज माल विकत आहेत. जवळजवळ 3000 पोत्याचा आज विक्रीचा अंदाज आहे. कोल्हापूरमधून एक मोठी बातमी समोर येते. गेल्या वर्षीच्या ऊसाचा हिशेब द्या आणि यंदाचा दर निश्चित करा या प्रमुख मागणीसाठी अंकुश संघटना आक्रमक झालेली असून त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिरोळ तालुक्यामध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या गाड्या रोखल्या आणि यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. जोपर्यंत प्रशासन FRP देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतलेला आहे. मुंबई गोवा महामार्गावरती निवळीजवळ रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. या मार्गांवर मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत. खड्ड्यांमुळे लहान मोठे अपघात होणं या ठिकाणी नित्याचं झालेलं आहे. पर्यटकांची मोठ्या प्रमाणात या मार्गावरून रहदारी असते आणि त्यामुळे या मार्गांवरील खड्डे वाहन चालकांसाठी त्रासदायक ठरतात. या महामार्गाची दुरुस्ती अद्यापही झालेली नाही. सध्या दिवाळी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक हे या मार्गावरून प्रवास करत असतात, परंतु या मार्गावरून प्रवास करणं वाहन चालकांना डोकेदुखी ठरत आहे. मुंबई गोवा महामार्गाची दुर्दशा अजूनही व्यवस्थित होताना दिसत नाही. दुर्दशा झालेली आहे. त्याच पद्धतीने हा महामार्ग आहे. आता आपण सध्या मुंबई गोवा महामार्गावर उभे आहोत आणि जर इथं बघितलं तर या ठिकाणी रस्त्याची जी दुरवस्था ही आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी गणपतीपूर्वी हे रस्ते खड्डे जे आहेत ते पूर्ण भरले गेले होते, परंतु परतीच्या पावसाने परत एकदा या रस्त्याला दगा दिलेला आहे आणि हे जे खड्डे आहे परत एकदा उकळलेले आहेत आणि संबंधित प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे प्रवाशांची याच्यावर पूर्णपणे नाराजी आहे. इथून जे वाहन चालक गाड्या चालवतात, वाहनं चालवतात, त्यांना तारेवरची कसरत करत या खड्ड्यातून मार्ग काढावा लागतो. आता दिवाळीचे दिवस चालू आहेत आणि मोठ्या प्रमाणात चाकरमाने हे गावाच्या ठिकाणी येतात, परंतु या खड्डेमय वातावरणातून चाकरमान्यांना प्रवास करावा लागतोय. काही पुढच्या महिन्यात नाताळचा सण येतोय आणि गोव्याच्या दिशेने जाणारी वाहतुकी फार मोठ्या प्रमाणात असतात. मोठ्या प्रमाणात पर्यटक हे गोव्याला जात असतात, परंतु ह्या खड्डेमय वातावरणामुळे इथून प्रवास करणं देखील आता वाहनधारकांसाठी जिक्रीचं झालेलं आहे आणि हे खड्डे कधी भरले जाणार आणि कधी वाहनधारकांना दिलासा मिळणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत होलमसह सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. ब्रेकनंतर आपण पाहताय दुपारच्या बातम्या. तर फटाक्यांमुळे मुंबईची हवा सध्या बिघडलेली आहे. मुंबईच्या हवेची गुणवत्ता वाईट स्तरावरती असल्याचं दिसून आलेलं आहे. मुंबई आणि पुण्यासह राज्यातील शहर आणि गावांमध्येही वातावरणावरती अतिरेकी फटाक्यांचा परिणाम झाल्याचं सफर
या संस्थेनं नोंदवलेलं आहे. दिवाळीमध्ये फोडलेल्या फटाक्यांमुळे हवेच्या गुणवत्तेवरती परिणाम झालेला आहे. सोमवार मंगळवारी मुंबईची हवा वाईट पातळीवरती होती, तर पुण्याची हवा वाईट ते मध्यम पातळीवरती असल्याचं दिसून आलं. नेमकी ही गुणवत्ता किती आहे त्यावर एक नजर टाकूयात. मुंबईच्या हवेची गुणवत्ता ही वाईट स्तरावर जाऊन पोहोचली आहे. फटाक्यांमुळे प्रदूषण वाढलंय. मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा 300च्या पुढे आहे. तर माझगाव, चेंबूर, वांद्रे, कुर्ला संकुल हवेची गुणवत्ता ही सर्वाधिक वाईट आहे. अंधेरी, मालाड इथं हवेची गुणवत्ता अतिशय वाईट आहे. तर बोरीवली, कुलाबा इथे देखील हवेची गुणवत्ता खालावली आहे. भांडूप आणि वरळी इथे हवेचा दर्जा हा मध्यम स्वरूपाचा आहे. तर पुण्याची हवा देखील वाईट ते मध्यम पातळीवरती येऊन पोहोचली आहे. हवेतील धुलीकणांचं प्रमाण देखील वाढलंय. सर्दी खोकल्याचे रुग्णही त्यामुळे वाढायला लागलेत. बहीण भावाच्या नात्याचे मांगल्याचे प्रतीक असलेला भाऊबीजेचा सण भाजप विधान परिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी आपल्या बहिणींसोबत साजरा केला. दरवर्षाप्रमाणे यंदाही दरेकरांच्या बहिणींनी त्यांचं औक्षण करत आपल्या भाऊरायाच्या यशासाठी प्रार्थना केली आणि दरेकरांना आशीर्वादही दिले. तर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मानलेले भाऊ प्रसाद लाड यांच्यासोबत भाऊबीज साजरी केली. हे दोघे भाऊ बहीण राजकारणात कितीही व्यस्त असले तरी भाऊबीज आणि रक्षाबंधन कधीही चुकवत नाहीत. आजही चित्रा वाघ यांनी आपल्या भाऊरायाचं औक्षण केलंय. भाऊ आणि बहिणीच्या नात्याचा सण म्हणजे भाऊबीज आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी ही भाऊबीज साजरी केली. बहीण डॉक्टर उज्ज्वला दहिफळे यांच्यासोबत हा भाऊबीज सण त्यांनी साजरा केलेला आहे. हा सण प्रत्येक भाऊ बहिणीच्या आयुष्यात आनंद घेऊन येतो अशी ईश्वरचरणी प्रार्थना डॉक्टर भागवत कराड यांनी केली आहे. आज भाऊबीज आणि दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं शिंदे गटाचे सेलिब्रिटी आमदार शहाजी बापू पाटील यांना पंचक्रोशीतील महिलांनी ओवाळलं आणि यावेळी शहाजी बापू पाटील यांनी माझ्या बहिणींची सुरक्षा हीच ओवाळणी आहे अशी भावना व्यक्त केली आहे. तर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी नागपूर शहरातील नागरिकांनी घरावरती केलेल्या रोषणाईनं शहरावरती रंगीबेरंगी शाल पांघरली गेलेली होती. दिवाळीच्या दिवशी ड्रोनच्या माध्यमातून केलेल्या चित्रीकरणामध्ये हे दृश्य समोर आलंय. आकाशामध्ये फुटणारे फटाके शहरावरती अधिक खुलून अंधारात नागपूरचं रूप अधिक खुलवत होते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असून दिवाळीतील नागपूर शहराचं रूप अधिक खुललेलं दिसतंय. पंढरपुरामधील आष्टी गावात दिवाळीच्या पाडव्यानिमित्तानं संपूर्ण गावातील लोक एका ठिकाणी येऊन एकमेकांना शुभेच्छा देत असतात. यावेळी पट्टण कोडोली यात्रेतील मुख्य पुजारी फरांडे बाबा परतीच्या वेळी आष्टी गावात जंगी मिरवणूक काढण्यात आलेली होती. हेडांग खेळत आपला दिवाळीचा सण आणि या सणाला निरोप दिला जात असतो. यावेळी गावातील आणि परिसरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. धनगर समाजाचा आराध्य दैवत असलेल्या गुरु विरोबा आणि शिष्य महालिंगराया यांच्या भेटीचा अनुपम्य सोहळा मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती इथे पार पडला. यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश सहित संपूर्ण देशभरातून लाखो धनगर भाविक बांधव उपस्थित होते. या भेटीदरम्यान हजारो टन भंडारा, खारीक खोबरं आणि लोकराची उधळण झाल्यानं अवघा परिसर भंडाऱ्यांना न्हाऊन निघालेला होता. विठ्ठल भक्तांसाठी आषाढी आणि कार्तिकी यात्रा या दोन पंढरपुराच्या महत्त्वाच्या यात्रा असतात. या यात्रांसाठी वारकरी जात असतात. रायगड जिल्ह्यातील कोलाड आणि गांधार पाले इथल्या आदिनाथ वारकरी संप्रदायाच्या पायीवारी सोहळ्याला प्रारंभ झालेला होता. विठ्ठल नामाचा जप करत रायगडमधील वारकरी हे पंढरपूरकडे रवाना झाले आणि या पायीवारीमध्ये मोठ्या संख्येनं लहान मुलं देखील सहभागी झालेली आहेत.
आज दिवाळी उत्सवामधील 3.5 मुहूर्तांपैकी एक पाडवा आणि भाऊबीज निमित्त सर्व विठ्ठल भक्तांसाठी महत्त्वाचा दिवस आहे। या निमित्तानं पंढरपुरातील विठ्ठल रखुमाई मंदिरात शेवंती झेंडू ॲस्टरच्या फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आलेली होती। विठुरायाचा आणि रुक्मिणी मातेचा गाभारा, सभामंडप, मंदिरातील खांब या सर्व ठिकाणी आकर्षक फुलांच्या माळांची सजावट करण्यात आलेली आहे। नागालँड राज्याच्या प्रियदुर्गा पूजा बंपर लॉटरीची सोडत जाहीर झाली। या लॉटरीनं दिल्ली इथल्या सोन्याच्या कारागिराचं जीवनच बदलून टाकलंय। दिल्लीमध्ये राहणारे सुदीप मैती हे मूळचे पश्चिम बंगालच्या पश्चिम मिदनापूर जिल्ह्यामधील दशपूर घाटल इथले आहेत आणि दिल्लीत ते कामानिमित्त स्थायिक झालेले होते। सुदीप मैती यांनी प्रियदुर्गा पूजा बंपर लॉटरीचं 44,343 क्रमांकाचं तिकीट खरेदी केलेलं होतं आणि याच तिकिटानं त्यांचं भाग्य उजळलंय। सुदीप मैती यांना 5 कोटींची लॉटरी लागल्यानं त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय।